ढोणेवाडी तलावातील बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन प्रसंगी चौकशीचे आदेश. अध्यक्षासह नातेवाईक येणार अडचणीत. निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 396 मध्ये 2 एकर 9 गुंठे क्षेत्रात तलाव आहे. या तलावातील मुरुम माजी अध्यक्षा व त्यांचे सहकारी यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार बँगलोर व बेळगाव लोकायुक्त यांच्याकडे गुंडू खोत व राजू भुदरगडे रा बोरगाववाडी यांनी केली होती. या तक्रारीचा विचार करून चिकोडी उपविभागीय अधिकारी यांनी सदर तलाव मुरुमाची चौकशी व पंचनामा करण्यासाठी तहसीलदार सुरेश मुंजे व एओ पीबी कट्टी यांना पाठवले होते. त्यांनी भेट देऊन पंचनामा केला. सदरचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना पाठवून दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित अडचणीत येणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की ढोणेवाडी ग्रामपंचायत मालकीचा गाव तलाव सुशोभित करण्याच्या नावाखाली त्यामधील मुरुम, माती, दगड बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात विकून लाखो रुपयांचा गैरव्यवहार संबंधितांनी केला आहे. त्याचा हिशोब ग्रामपंचायतीला व ग्रामस्थांना दिलेला नाही. तसेच घरकुल योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडून घेतलेले 25,000 रुपये, उद्योग खात्री योजनेमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलासाठी चालवण्यात येणाऱ्या पाळणाघरमध्येही काम न करता महिलांच्या नावे काढण्यात आलेली रक्कम यासह अन्य बेकायदेशीर कामांची चौकशी व्हावी म्हणून गुंडू खोत व राजू भदरगडे यांनी लोकायुक्तकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा विचार करून लोकायुक्तने चिकोडीचे उपविभाग अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. एकंदरीत ढोणेवाडी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या सर्वच भ्रष्ट कामाच्या मागे ससीमिरा लागल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार निपाणी तहसीलदार व तालुका पंचायत अधिकारी यांनी ढोणेवाडी ग्रामपंचायतीला भेट देऊन कामाची व तलावाची पाहणी करून पंचनामा केला व अहवाल चिकोडी उपविभागीय अधिकारी यांना पाठवून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले. याबाबत ग्रामपंचायत अध्यक्षा यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या तलावातील मुरुम विकून सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे त्यांचा आरोप हा राजकारणातून झाला असल्याचे सांगितले. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.